श्रोते हो नमस्कार. मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 19. नात्याचे पदर. ऑफिसमध्ये येऊन त्यानं सर्व वितरण पावत्या मालकांच्या हवाली केल्या. वेळेत काम पूर्ण करून आला त्याबद्दल मालकांनाही खूप बरं वाटलं. ऑफिस सुटायला अजून तासभर शिल्लक होता. तोपर्यंत तो इतर कामे न्याहाळू लागला. मालक स्वतः लोकांचे पार्सल वजन करून गोळा करत होते. त्याचप्रमाणे पोचवायचे ठिकाण आणि वजन यांचा मेळ घालत ग्राहकाला पैसे आकारत होते. तासभर त्याने सर्व गोष्टी समजून घेण्यात घालवला व सुटण्याची वेळ होताच तो मालकाची परवानगी घेऊन घरी निघाला. मालकाने त्यास जाण्यास सांगून रेल्वेचा पास काढायला पैसे दिले आणि म्हणाले, उद्या सकाळी पास काढून ये. राजसने त्यांना होकार दिला आणि तो तिथून निघाला. साधारण 7-7:30 वाजता तो घरी पोहोचला. दिवसभरात त्याने काही खाल्लं नव्हतं याची जाणीव त्याला घरी पोहोचता तीव्रतेने झाली. घाईघाईतच त्यानं आंघोळ कुरकली आणि आईला जेवायला वाढ म्हणून सांगितलं. आईनं जेवण वाढलं. भुकेपोटी राजसनं जे ताटात वाढलं ते बक्का बक्का खाल्लं आणि हात धुवून तो नाक्यावर निघाला. त्याआधी न कळत तो पूर्वाच्या घराकडे वळला. पण नंतर त्याला आठवलं की पूर्वाचे कुटुंब गावी गेले आहे. तो मनातून जरासा खट्टू झाला. नोकरीबद्दल तो पूर्वाला सांगू इच्छित होता, पण तिच्या नसण्यानं त्याचा हिरमोड झाला. मग वेळ घालवण्याचा दुसरा मार्ग तरी कुठे होता? पावले आपोआप कट्ट्याकडे वळली. एक मात्र झालं की आज दिवसभराच्या धावपळीत त्याला ना मानसीची आठवण झाली ना सरिताची. मात्र कट्ट्यावर येताच आसपास कोणी मित्र नसल्यामुळे तो पुन्हा विचारात गढून गेला. कधी भविष्याची स्वप्न तर कधी प्रेमालाप जपणं ह्यात तास-दीड तास कसा निघून गेला याचे त्याला भान नव्हते. 9-9:30 वाजता बाळकृष्ण कट्ट्यावर आला. त्याला एकटाच बसलेला पाहून म्हणाला, काय राजस, कसा गेला आजचा दिवस? कसं वाटलं काम? मस्त, चांगलं आहे. मालक सुद्धा चांगला आहे. शिवाय 20 रुपये सुटले आज. राजस उत्तरला. बाळकृष्ण म्हणाला, अरे वा, मजा आहे. मग चहा वगैरे तरी पाचशील की नाही? राजस म्हणाला, आता ही काही चहा प्यायची वेळ आहे का? जेवलो मी, उद्या पाचतो सकाळी. बाळकृष्ण म्हणाला, चालेल, उद्या तर उद्या, आपल्याला काय, मिळाल्याशी मतलब. राजस म्हणाला, थँक्स यार, काम दिल्याबद्दल. बाळकृष्ण म्हणाला, आलास का जातीवर? साल्या, मित्र म्हणवतो आणि आभाराची भाषा करतो. साला आपलं मन कोणाला कळतच नाही. हाच तर लोचा आहे. राजस म्हणाला, तसं नाही यार, वेळेला उपयोगी पडलास म्हणून म्हणालो. त्यावेळी बाळकृष्ण म्हणाला, अपनी दुकान 24 घंटा खुली है यार, कभी भी आना, मायूस नहीं लौटेगा, बस दिल खोल के बोलना यार. राजस म्हणाला, कालचा राग अजून डोक्यात आहे तर. बरं ऐक, सांगतो. असं म्हणत त्यानं शाळेपासून ते कॉलेज पर्यंतची सगळी हकीकत सविस्तरपणे बाळकृष्णाला सांगितली. राजसची सर्व रामकहाणी ऐकून बाळकृष्ण काही वेळ स्तब्ध झाला. कारण अशा प्रकारचा त्याला गंधच नव्हता. प्रेम प्यार सब बकवास, बाकी पैसा है खास, हेच त्याचे ब्रीदवाक्य होते. हातावर पोट घेऊन फिरणाऱ्या बाळकृष्णाला कुठे होता इतका वेळ? त्याला एकच ठाऊक होते, पैसे कमवणे, चरितार्थ चालवणे आणि स्वच्छंद जगणे. तरीही राजसची कहाणी ऐकून आज तो थक्क झाला होता. एक व्यक्ती कोणावर इतकं प्रेम करू शकते हे त्याच्यासाठी नवीन होतं. नाक्यावर टवाळ पोरांचं प्रेम त्याने कित्येक वेळा पाहिलं होतं. आज हिच्या मागे, उद्या तिच्या मागे, असे रोड रोमिओ आणि मजनू त्याला नवीन नव्हते. तसाच काही 6 प्रकार असेल असं त्यानं गृहीत धरलं होतं. पण इथे तर निराळीच गोम होती. आता याला काय उत्तर द्यावं आणि सल्ला तरी काय द्यावा याच विचारात खुद्द बाळकृष्ण गुरफटला आणि मनात म्हणाला, जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळतील कळा, तू आहेस तसाच राहा बला, प्रेम इतके सोपे नाही बाळा. बाळकृष्ण थोडा गंभीर होत म्हणाला, हे बघ राजस, ह्या प्रेमाच्या भानगडीत मी कधी पडलो नाही आणि पडणारही नाही. मस्त राहायचं, खायचं, प्यायचं, फालतू टेन्शन कशाला पाळायचं. तरी पण तुझ्या केसवर मी माझं मत सांगतो. हे बघ, ती मानसी कुठे राहते, काय करते हे आपल्याला काहीच माहित नाही. आपल्याला म्हणजे
तुला काहीच माहित नाही. ती भेटणार की नाही भेटणार हे सुद्धा माहित नाही. मग उगाच तळ्यात मळ्यात राहून काय फायदा? सांग, तूच सांग बरं. राजेश म्हणाला, बाळकृष्ण पुढे म्हणाला, तू हे पण म्हणतोस सरिता सुंदर आहे, हुशार आहे आणि तुझ्यावर तिचा जीव आहे. मग दे ना तिला होकार. सोड पहिलीचा विचार. पुढ्यात वाढला आहे त्याकडे लक्ष दे ना. उगाच बंद पातेल्यात काय झाकलेलं आहे म्हणून बघण्यात काही अर्थ नाही बघ. राजेश त्वरित म्हणाला, अरे काय बोलतोस राजसत्तू? वाढलंय काय? पातेल्यात काय? ही खानावळ आहे काय? उगाच काही बोलू नकोस हा. बाळकृष्ण म्हणाला, अरे तसं काही नाही रे. मला असं म्हणायचं आहे की आता जे तुझ्या हातात आहे त्याकडे तू लक्ष दे. जे नाही आहे ते सोड ना. उगाच कशाला इतका जीवाचा आटापिटा करायचा? नाहीतर आपलं बघ कसं मस्त चाललंय. असाच राहा ना पहिल्यासारखा. चल बाय, हवा आण दे. आणि बाळकृष्ण हसतो. राजेश सुद्धा त्यावेळेला हसून दाद देतो आणि म्हणतो, साल्या तू पड कधी प्रेमात, मग बघतो काय दिवे लावतोस ते. बाळकृष्ण म्हणाला, चान्सच नाही. आपल्यासारख्या टपोरीच्या प्रेमात कोण पडणार? आणि टाइम कोणाला आहे? चल हटा, सावन की घटा. राजेश म्हणाला, बरं बरं कळलं मला, निघतो मी आता. सकाळी कामावर जायचंय. घरी येऊन त्यानं वडिलांना कामाबद्दल माहिती दिली, पण वडिलांना ते फारसं रुचलं नाही. ते म्हणाले, काय गरज होती राजस कामावर जायची? हेच वय आहे तुझे खेळण्याचे, बागडण्याचे. तेच तू नाचवायला निघाला आहेस. हे मला काही आवडलं नाही बघ. राजेश म्हणाला, पण बाबा 2 महिने तर काम करणार आहे. कॉलेज सुरू झालं मग कशाला कोण करताय काम? तोपर्यंत वेळ जावा म्हणून, बाकी काही नाही. त्यावर वडील म्हणाले, ठीक आहे कर. ही सुद्धा हौस पूर्ण करून घे. पण नीट लक्ष देऊन काम कर आणि जास्त उन्हात फिरू नकोस. आजूबाजूला गाड्या वगैरे बघून चाल. रस्त्याच्या मधून जाऊ नकोस. शक्यतो फुटपाथचा वापर कर. झेपत नसेल तर सोडून दे. उगाच वणवण करू नकोस. तसं काही होणार नाही बाबा. मी लक्षपूर्वक काम करेन. शिवाय ऑफिसचं जीवन जवळून पाहायला मिळतंय. भावी आयुष्यात हा अनुभव उपयोगात येईल. राजेशने सराईतपणे मस्का मारत उत्तर दिले. त्याचे बोल ऐकून वडील हसत म्हणाले, मुका प्राणी आता बोलायला पण शिकलाय होय. राजेश हलकेच हसला. बघता बघता महिना झाला. पगाराचा दिवस आला. मालकाने राजेशला बोलावून पगाराचे 2100 रुपये शिवाय ओव्हर टाइमचे आणखी 200 रुपये दिले. आज राजेशची स्वारी खुशीत होती. 2100 रुपये त्याने अगदी सावधपणे पॅन्टच्या चोर खिशात दडवून ठेवले आणि वरचे 200 रुपये शर्टच्या खिशात ठेवले. रस्त्यात मिठाईच्या दुकानातून त्याने पाव किलो पेढे घेतले आणि तो घरी आला. घरी येताच त्याने पेढ्याचा बॉक्स आणि 2100 रुपये देवाच्या पुढ्यात ठेवले. आई अचंबित होऊन पाहत होती, कारण राजेशला इतक्या मनोभावे पूजा करताना ती पहिल्यांदाच पाहत होती. राजेशने एक पेढा आईला दिला आणि म्हणाला, माझ्या पहिल्या कमाईचा हा पेढा, तोंड गोड कर. आई सुखावून गेली. रात्री वडील आल्यावर राजेशने पगार वडिलांच्या समोर ठेवला. वडील प्रसन्नतेने हसले आणि म्हणाले, या पैशाचा योग्य विनिमय कर. माझी खात्री आहे तो तू करशील. राजेश म्हणाला, पण बाबा मला कुठे काय कळतंय? हे पैसे तुम्हीच घ्या. वडील हसले आणि म्हणाले, अरे तू पगार आणून हातात दिलास, त्यातच सर्व मिळवलं. तुझे पैसे तूच सांभाळून ठेव आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी ते खर्च कर. ही तुझी परीक्षा आहे असं समज. राजेशच्या सावत्राईनं राजेशचे जे कौतुक केले होते त्याने वडील सुखावून गेले होते. एकेकाळी ज्यांच्यात विस्तव जात नव्हता तेच नाते आज शीतल झाले होते. राजेश आज खऱ्या अर्थाने जबाबदार होत होता. कसे असतात ना या नात्याचे पदर? फुलतात, घालतात मायेची पाखर. असेच असावे तुमचे आमचे घर, लागो न त्यास कुणाची नजर. क्रमशः.